अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी ह्या परिसरात 2 दिवस झाले नळाला पाणी येत नाही. आता पाणी येत नाही त्याचं कारण मूळ काय, आपल्याला काही लोकांना वाटलं असेल की ती पाण्याची मोटर खराब झाली, कारण दर 6 महिन्यात त्यांची मोटर खराब होतेच होती. ते काय करतात त्यांचं त्यांना माहीत. पण नंतर काल ग्रामपंचायतीमध्ये बसलो होतो तर असं लक्षात आलं, लोकांनी पाणीपट्टी भरले, ग्रामपंचायतने पाणीपट्टी पंचायत समितीला भरली, परंतु पंचायत समितीने ते लाईटचं बिल भरलं नाही कोणाला, महावितरणला. त्यामुळे परवा दिवशी त्यांनी त्या वॉटर सप्लायची लाईट कट केली आणि तिन्ही गावांना 2 दिवस झाले पाणी अजिबात नाही. आत्ता मी यांच्याशी बोललो वॉटर सप्लायवाल्याशी. आत्ता त्यांनी दुपारी 5 लाख रुपये काहीतरी NFT केले आणि आता ते चालू करणार आहेत. बहुधा संध्याकाळी, आज संध्याकाळी पाणी येईल. आता विचार करा, महावितरण हे शासनाचा, वॉटर सप्लाय शासनाचा, नागरिकांनी सगळ्या इथल्या रहिवाशांनी पाणीपट्टी पूर्ण भरलेली आहे. ग्रामपंचायतने पाणीपट्टी पूर्ण भरली पंचायत समितीला. पंचायत समितीने लाईट बिल भरलं नाही म्हणून लाईट कट केली आणि म्हणून पाणी आलं नाही. आता दोन्ही सिस्टम आहेत त्या महावितरण आणि वॉटर सप्लाय या शासनाचे आहेत. पैसे कुठे आहेत? शासनाकडेच आहेत. पैसे आपल्याकडे असतील वेगळी गोष्ट आहे, पण दोन्ही सिस्टम शासनाचे असून शासनाकडेच पैसा जमा आहे, तरीही त्यांनी लाईट कट केली. मी काल त्या जेही पारावूरला बसतात त्यांच्याशी बोललो, मुंडे म्हणून कोणतरी, तर त्यांना खबरच नाही ती पाणीपट्टी यांची कोण भरतं ते बोलते, अरे वा मला माहीतच नाही. तेव्हा त्या ग्रामसेवकांनी त्यांना समजून सांगितलं, म्हणजे अशी तऱ्हा आहे सगळ्यांची. नेमकी पाणीपट्टी भरतोय कोण, कोणाला भरली जाते, काय लाईट कोणाची कट केली जाते. आता पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे. तसं पाहिलं तर पाण्याची लाईट ही कट केलीच नाही पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही इन्फॉर्मेशन तर द्यायला पाहिजे. ज्या कोणी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, मी त्यांना चौकशी केली MSCBवाल्यांना. MSCBवाले बोलतात, आम्ही पंचायत समितीला इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही जर लाईट बिल भरलं नाही वॉटर सप्लायचं तर आम्ही लाईट कट करू. मग पंचायत समितीचे जे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतला कळवणं त्यांचं काम होतं. काय कारण आहे, लेट का भरली? तुमच्याकडे तर प्रत्येक गावकऱ्याने, प्रत्येक रहिवाशाने तुमची घरपट्टी भरलेली आहे, घरपट्टी पाणीपट्टी भरलेली आहे. ग्रामपंचायतनी वर्ग केली ती पंचायत समितीला. पंचायत समितीला कुठे अडचण निर्माण झाली, हा घोळ कोणी केला? 2 दिवस पाणी का नाही? एक तर गेली 20 वर्ष आली आपण दूषित पाणी पितो. डायरेक्टली तानसा नदीतून उचलून पाणी आपल्या घरात गांडूळ कचऱ्यासहित आपल्या घरात पाठवलं जातं. काही लोकांनी फिल्टर लावले, तुम्ही स्वतः फिल्टर लावलं आहे. ते फिल्टर 1 महिन्यामध्ये खराब होतात, त्याला 200-300 रुपये दर महिन्याला खर्च येतो. बरं, ते दूषित पाणी तर पाणी, पण ते पण वेळेवर पाणी देत नाही, काही नाही. मग यात चुकी कोणाची? 2 दिवस पाणी नाही आलं. आज येईल की नाही ते पण शक्यता आहे. आज लाईट चालू जोडणी करणार, ते जोडणी केल्यानंतर त्यांच्या टाकी भरणार आणि नंतर आज पाणी सोडणार. सगळा दळबद्रीपणा चालू आहे. हे MSCBवाल्यांना एवढी घाई कसली सुटते? आता MSCBचे कारनामे काय काय आहेत सगळ्यांना माहीत आहेत. अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी परिसरामध्ये लॉजिंग व्यवसाय चालतो. हे MSCBचे वायरमॅन त्या बायपास वायर काढून हप्ते खातात, हे मला माहीत आहे. माझ्याकडे शूट आहेत, सगळ्या व्हिडिओ शूटिंग आहेत माझ्याकडे त्यांच्या. ती कारवाई करू का मी त्यांच्यावरती, MSCBवरती? म्हणजे प्रत्येक वरून ते खालचा माणूस चोर आहे. म्हणजे याचा त्रास कोणाला होतो? सर्वसाधारण तुमच्या आमच्या माणसाला. म्हणजे आपण पैसे देऊन शासनाला आपल्याला सुविधा कोणतीच दिली जात नाही आणि त्याच्यावर बोलत पण कोण नाही. आता बघितलं 2-3 दिवस झाले कोणच बोलत नाही, कोण सांगायला पण तयार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सर्वसामान्य माणसाला भोगाव्या लागतात. माझी इच्छा एकच आहे, तुम्ही दुसरा कुठला विषय नका. आता त्या महाराजांचा विषय
24 तास टी व्ही चालू आहे. काय फायदा आहे? तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करा, काय ती प्रोसिजर आहे ती होणार आहे. पण सकाळी टी व्ही लावल्यापासून हा महाराज तो महाराज, यांनी बाई नेली त्यांनी बाई नेली. तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते रीलला तेच चालू आहे, फेसबुकला तेच चालू आहे, यूट्यूबला तेच चालू आहे, टी व्ही चॅनल न्यूजला तेच चालू आहे. का TRP आहे? त्यांना TRP नको. हा TRP कधी दाखवला का तुम्ही? एवढ्या समस्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत समस्या, ह्या कोणी न्यूजला लावून धरलेत का? कंटिन्यू एक दिवस 1 तास तर न्यूज लावून धरा ना तुम्ही, प्रशासन वठणीवर येईल. पण त्या TRP नसल्यामुळे त्यांना वेळ नाही. आणि ह्या गोष्टी जास्त लोक बघत असल्यामुळे लोकांना पण त्याच आवडतात. ह्या महाराजांनी ती बाई ठेवली, तो महाराज आला, त्यांनी ती बाई पळवली. अरे सरळ साधी गोष्ट आहे. त्या महाराजांनी बाई पळवली, काय केला, त्यावर गुन्हा दाखल केला, विषय संपला. कायदा शासन त्याला करून टाका. काय गरज त्याची वाहवा करायची एवढी? असे अनेक महाराज होऊन गेले. आसाराम बापू होऊन गेला, तो जेलमध्ये जाऊन आला. असे अजून कित्येक महाराज बाकी आहेत. समाजात काही ना काही गोष्टी घडत राहणार आहेत. त्या गोष्टी पहिल्यांदा, ह्या वाईट गोष्टी पहिल्यांदा दाखवायच्या लोकांना आणि त्यात लोकांना कन्फ्यूज करून टाकायचं. आणि जे मूळ प्रश्न आहेत, शाळा, कॉलेज, पाणी, वीज, ह्या गोष्टींना बगल द्यायची आणि आपलं राजकारण चालू ठेवायचं. ही सध्या परिस्थिती सुरू आहे. जर मतदार बदलला नाही तर हे राजकारणी बदल नाही, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.